गौरवशाली महाराष्ट्राचा कार्यक्रम राष्ट्रवादी मार्फत पार पडतोय। त्या कार्यक्रमाला भरतशेठ गोगावले उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी बोलणार आहेत। दादा, राजकीय कार्यक्रम होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता, कार्यक्रम हजेरावली, काय सांगाल? राजकीय कार्यक्रम होता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्र हितासाठी ज्यांनी काम केलं त्यांचा गौरव होणार होता, संपूर्ण कलादालन चांगलं होतं, काय सांगाल? महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पलीकडे कार्यक्रम होता, चांगली बाब आहे हा कार्यक्रम। त्याने 1 मेचं औचित्य साधून जो काही सुरू केलेला 4 दिवसाचा कार्यक्रम आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। सर तुमच्यावर त्या संजय राऊतांनी टीका केली, काय सांगाल? ठीक आहे ना, त्याला उत्तर देऊन टाकलं। जो काम करतो त्याच्यावर टीका होतात, जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही। लोकांनी 4 वेळेला आम्हाला निवडून दिलंय, ते असंच दिलंय का आम्ही काम करतो तेव्हा निवडून? सर, माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार होता, उद्धव ठाकरेंना पण निमंत्रण दिलं होतं, उद्धव ठाकरे आले नाही या कार्यक्रमाला। माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाहीत काय कार्यक्रमाला? नाही, ते आम्हाला नाही माहिती, त्याला त्या खोलात आम्ही नाही शिरत, आम्हाला निरोपाला आम्ही आलो। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो सर। अनेक दिवसापासून एक प्रश्न प्रलंबित आहे पालकमंत्री पदाचा, त्यावर काय सांगाल सर? पालकमंत्री पदाचा प्रश्न अजून पण प्रलंबित आहे, तर काय सांगाल? पालकमंत्री पदाचा आता इथनं गेलोय, आता काही ना काहीतरी चांगला निकाल लागेल। चल, धन्यवाद सर आमच्याबद्दल। कॅमेरा पर्सन आम्ही शिगोनसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।